जय शिवराय. आत्ताच आपण हडसर किल्ल्याचा ट्रेक करून आता आपण जुन्नरमध्ये प्रवेश केलाय आणि आता आपण निघालोय शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरती. समोरच दिसतो तो शिवनेरी किल्ला. आजचा हा आपला आता दुसरा ट्रेक आहे. आज 26 जानेवारी असल्यामुळे किल्ल्यावर गर्दी असण्याची शक्यता आहे. सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी सुट्टी असल्यामुळं आज किल्ल्यावरती खूपच गर्दी आहे. गाडी लावायलाही जागा नाही. आपण बघू शकता किती मोटरसायकल आहेत. शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील जुन्नर जवळ आहे. जुन्नर शहर हे मुंबईपासून पुण्यापासून जोडलेले आहे. पुण्यापासून 105 किलोमीटर तर मुंबईपासून जवळपास 190 किलोमीटरचं अंतर आहे. शके 1551 शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीयेला शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी इसवी सन 1630. या वाटेने गडावर येताना आपणास एकूण 7 दरवाजे लागतात. पहिला दरवाजा महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिवाई देवी दरवाजा, 6वा मेना दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा. या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 तास लागतो. किल्ल्यांच्या पायऱ्या ह्या सुस्थितीमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे किल्ला चढण्यास कोणताही त्रास होत नाही. बाजूला आपण बघू शकताय पाण्याच्या टाकं हे पुरातत्व विभागाने कव्हर केलेले आहे, त्यामध्ये कोणी कचरा टाकू नये म्हणून. मजबूत असे त्याला जाळी लावलेली आहे, जेणेकरून कोणीही त्यात कचरा टाकू नये. इसवी सन 1632 मध्ये जिजाबाईने शिवाजी महाराजांसह गड सोडला आणि 1637 मध्ये किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. पेशवे काळात शिवनेरीचा उपयोग कैद्यासाठी केला जात होता.
शिवनेरी किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. किल्ल्यावर एक आम्हाला आता एक प्राचीन असं दगडी जातं नजरेस पडलेलं आहे. आपण आता किल्ल्याच्या शिवजन्मस्थानाच्या जवळ आलेलो आहे आणि पुढे आहे तो शिवजन्मस्थान आणि त्याच्या अगोदर आहेत ते वाड्यांचे अवशेष आहेत. आता आपण एक फेरी मारून बदामी टाकायच्या जवळ चाललोय. पुरातन वास्तू आहेत. हे आहे ते बदामी टाके. गडावर प्रवेश विनामूल्य असून सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत प्रवेश दिला जातो. हेच ते स्थान आहे ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला. गडावरील शिवाई देवीच्या नावावरून या किल्ल्याचे नाव शिवनेरी असे पडले. शिवरायांच्या आई जिजाबाईने याच देवीकडे आपल्याला एक बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती. आम्ही दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आता आम्ही खाली उतरतोय. संध्याकाळची वेळ झालेली आहे. आपणास एक विनंती आहे, जर आपणास हा व्हिडिओ आवडला लाईक, शेअर व सबस्क्राईब करावा. जय शिवराय.